तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर किंवा लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला असाल आणि तुम्हाला एखाद्या टॉप एम-एन-सीमध्ये चांगला जॉब हवा असेल, तर अगोदर हा जॉब कशा पद्धतीने मिळतो याचा क्रायटेरिया समजून घ्यायला हवा. जेव्हा पण एखादी एम-एन-सी हायर करते, त्यावेळेस ती एम-एन-सी तुमच्यावरती खर्च करते आणि त्या खर्चाच्या बदल्यात त्यांना 7 to 8 टाइम्स रिटर्न्स हे तुमच्याकडून मिळतात का? हे कंपनी अगोदर चेक करत असते. मग हे चेक करण्यासाठी कंपनीचे काही क्रायटेरिया असतात. तुम्ही बघितलं असेल की टियर 3 कॉलेजपेक्षा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन हे आय-आय-टी, एन-आय-टी सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्समधून झालेलं आहे, त्यांना मिळणारे पॅकेजेस हे तुलनेने हायर असतात. याचं रिझनही तेच आहे. कारण आय-आय-टी, एन-आय-टी सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशनसाठी जे-डबल-ई ॲडव्हान्स यांसारख्या एक्झाम्स क्वालिफाय करून किंवा गेट सारखी एक्झाम क्वालिफाय करून स्टुडंट्स आलेले असतात आणि त्यांनी ऑलरेडी त्यांची कॅपॅबिलिटी ही प्रूव्ह केलेली असते. त्यामुळे कंपनी त्यांच्यावरती इन्व्हेस्ट देखील करते. याउलट तुम्ही जर टियर 3 कॉलेजेसमधनं असताल, तर तुमच्याकडे येणाऱ्या कंपनीजमध्ये तुम्हाला पॅकेजेस हे कमी मिळतात. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, की जेणेकरून त्यांना चांगले पॅकेजेस मिळतील? तर यासाठी सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असताना तुम्हाला चांगल्या ठिकाणून इंटर्नशिप ही कंप्लीट करायची आहे. ही इंटर्नशिप करून त्याचं सर्टिफिकेशन मिळवायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट करतात, ही इंटर्नशिप करत असताना तुम्हाला तुमचे स्किल्सवरती काम करून तुमचे स्किल हे त्या कंपनीला शो करता येतात. जर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणून इंटर्नशिप करत आहात आणि तेथील एखाद्या मॅनेजरच्या किंवा एचआरच्या नजरेमध्ये तुम्ही आलात, तुमचे स्किल्स त्यांना दिसले, तर कदाचित तुम्हाला तिथे फुल टाईम जॉब देखील मिळू शकतो. किंवा इंटर्नशिपमधून तुम्ही स्किल्स शिकून मग नंतर पुढे जाऊन एखाद्या टॉप एम-एन-सीमध्ये ॲप्लाय देखील करू शकतात. आणि नाही एम-एन-सी मिळाली तरी देखील एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करून, सर्टिफिकेशन्स कंप्लीट करून मग पुढे जाऊन एम-एन-सीमध्ये स्विच देखील करता येतं. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण एखादी टॉप एम-एन-सी हायर करते, त्यावेळेस त्या एम-एन-सीला तुमच्याकडनं 7 to 8 टाइम्स रिटर्न्स हे अपेक्षित असतात आणि त्या कंपनीला मग तुम्ही कशा पद्धतीनं प्रूव्ह करू शकतात, की तुमच्यावरती इन्व्हेस्ट केलेल्या अमाउंटच्या 7 to 8 टाइम रिटर्न्स तुम्ही त्या कंपनीला देऊ शकतात.